सांगली संजयनगर विश्रामबाग ग्रामीण आणि गावभाग परिसरासह आष्ट्यातून महागड्या मॉडिफाय केलेल्या यामाहा RX 100 सह दुचाकी चोरणाऱ्या सराई चोरट्याच्या मुसक्या आवळण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला यश आले। या चोरट्याकडून तब्बल 7,20,000 रुपये किमतीच्या 12 दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत। संकेत तानाजी ढगे वय वर्ष 21 राहणार निंबोनी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर असे संशयिताचं नाव आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आष्टा येथील बावची रोडवर ही कारवाई केली आहे आणि घटनेची अशी माहिती आहे की मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या जाण्याच्या प्रकारात वाढ झाली होती। चोरट्याला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने स्वतंत्र पथक कार्यरत केले होते। पथकास पोलीस रेकॉर्डवरील असणारा गुन्हेगार संकेत ढगे हा विना नंबरची दुचाकी घेऊन बावची परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सापळा लावला। संशयित दुचाकीवरून फिरताना आढळल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे दुचाकी संदर्भात विचारणा केली असता त्याने सदरची दुचाकी ही सांगलीमधील शिवशंभू चौकातून चोरल्याची कबुली दिली। तसेच त्याने यापूर्वी चोरी केलेल्या दुचाकी त्याचा बावची येथील मित्राच्या घरानजीक लावल्याचं सांगितलं। पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केली असता तेथून 3 दुचाकी आढळल्या। संशयित संकेत ढगे यांनी अन्य 7 दुचाकी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि डोंगरगाव या ठिकाणी ओळखीच्या व्यक्तीच्या घराजवळ लावल्याचं सांगितलं। तेथूनही पोलिसांनी दुचाकी हस्तगत केल्या। संशयित संकेत याच्यावर आष्टा आणि मंगळवेढा पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।